वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते तैयब जफर, जिल्हाध्यक्ष रूपचंदजी गाडेकर आणि इतर सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत। विषय महत्त्वाचा आहे आणि अतिशय तातडीचा आहे। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे सनदशीर पद्धतीने शांततेने आंदोलन करत असलेल्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर अतिशय क्रूर हल्ला हा दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून, राखीव सुरक्षा बलाच्या माध्यमातून भाजपने घडवून आणलेला आहे, त्याच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आपण सुरुवातीपासून या आंदोलनाकडे पाहत आहोत। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने देशातील तरुणांना हिणवणारी एक टिप्पणी केली की हे कॉकरोचेस जैसे होते आणि तिथून सोशल मीडियावरती त्याच्या विरोधात एक कॅम्पेन सुरू झालं। त्या कॅम्पेनचं रूपांतर हे कॉकरोच जनता पार्टीत झालं। पुढे नीटच्या परीक्षेच्या या सगळ्या भोंगळ कारभाराला बळी ठरलेले विद्यार्थी या सगळ्या गोष्टीशी जोडल्या गेले आणि जंतर मंतर इथे ते आंदोलन उभा राहिलं। या आंदोलनाच्या अनुषंगाने, आयोजकांच्या अनुषंगाने अनेकांची अनेक मतमतांतरं होती, आहेत, ती असली पाहिजे, स्वाभाविक आहे। मात्र आता हा प्रकार, हे आंदोलन कुठल्या एका CJP पुरतं, कुठल्या वांगचूक किंवा दिपकेंपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे। तर तिथे देशभरातून आलेला जो युवक होता, जो विद्यार्थी होता, 15, 16, 14 वर्षाची जी कोवळी मुलं होती, जे न्याय मागायला आले होते, वर्षभर त्यांनी तयारी करायची, त्यांच्या आईवडिलांनी लाखोंचा खर्च करायचा आणि परीक्षा दिल्यानंतर कळतं की हा पेपर फुटला आहे। हा पेपर फोडण्यामागचा जो एज्युकेशन माफिया या देशामध्ये उभा राहिलेला आहे, या माफियाच्या माध्यमातून सगळी शैक्षणिक व्यवस्था जी हॅक करण्यात आलेली आहे आणि त्यात जो अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे, त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी हे सगळे तरुण तिथे एकवटले होते। आणि या तरुणांवरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, अमित शहाच्या सरकारने अतिशय ब्रुटल अटॅक, अतिशय क्रूर पद्धतीनं अमानुष हल्ला त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून घडवून आणला। व्हिडिओज बघितल्यावर लक्षात येतं की त्यात अनेक लोक हे पोलीस नाही आहेत। त्यांचे वाढलेले केस, चेहरे, कपडे, त्यावरून लक्षात येतंय की हे भाजपने तिथे मागवलेले गुंड होते। त्यांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन अनेकांच्या काठ्यांना खिळे लावलेले होते। त्याच्या माध्यमातून तरुणांवरती हल्ला करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यांना फ्रॅक्चर करण्यात आलं। तिथे दगड विटा भरलेले ट्रक त्या आंदोलनाच्या स्थळावरती पोलिसांनी आणून उभा केले। ज्या आंदोलन स्थळी जाताना प्रत्येकाची बॅग तपासली जात होती, त्या ठिकाणी इतका मोठा हायवा येऊन तिथे उभा राहतो, ट्रक येऊन उभा राहतो, जो खचाखच दगडविटांनी भरलेला आहे। त्याच्या बाबतीत पोलीस कुठलीही भूमिका घेत नाही। आंदोलक लक्षात आणून देतात हे कोणी आणलंय, हे हटवा, मात्र शेवटपर्यंत ते हटवलं जात नाही। आणि जेव्हा तो मार्च संसदेच्या दिशेने जायला निघतो, पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना, तरुणांना अतिशय निर्दयपणे झोडपायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली। अनेक व्हिडिओ दिसत आहेत की ज्यात स्वतः पोलीस हातात दगड घेऊन तरुणांवरती फेकतायत, जमावावरती फेकतायत। पोलिसांचं काम हे कायदा सुव्यवस्था राखणं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवणं नाही। चोर बनून दिल्लीमध्ये त्या विद्यार्थ्यांवरती हल्ला करत होता। त्यामुळे आता हा विषय कुठल्या एका संघटनेचा किंवा कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीचा राहिलेला नाही आहे। हा विषय इथल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे, इथल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, इथल्या तरुणांचा न्याय हक्काचा आहे, इथल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित हा विषय आहे। त्यामुळे बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि ती हाक देताना सांगितलं की इथे कुठलाही पक्षभेद मनामध्ये ठेवू नका, संघटनाभेद मनामध्ये ठेवू नका, तर तुमची आमची सगळ्यांची लेकरं जी शिकतायत त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती गदा आणली जाते, पुढे त्यांचं भवितव्य अंधारात आहे। त्यांना जर का चांगलं भविष्य मिळावं असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। नरेंद्र मोदी आणि अमित शहाला ठणकावून सांगितलं पाहिजे की या पद्धतीची दडपशाही महाराष्ट्र तरी खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रानं आता देशाला दिशा देण्यासाठी हा बंद जो आहे तो यशस्वी करणं गरजेचं आहे।
आपण स्वातंत्र्योत्तर काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेलं आहे की अनेक वेळा या देशाला दिशा देणारा आवाज महाराष्ट्रातून घुमलेला आहे, या महाराष्ट्रातून उमटलेला आहे. देशाला वैचारिक नैतिक नेतृत्व देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारी आता महाराष्ट्राला पार पाडायची आहे. उद्या 23 तारखेला जो महाराष्ट्र बंद वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला आहे, आम्ही आवाहन करतोय सगळ्या विद्यार्थी संघटनांना, सगळ्या व्यापारी संघटनांना, सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये असलेल्या वकील आणि इतर सगळ्या संघटनांना, मग चालक मालक संघटना असेल, बस ड्रायव्हर्स असतील, टॅक्सी ड्रायव्हर्स असतील, ओला उबर चालक असतील, सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की हा कुणा एका विशेष समाजाचा, विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाही, तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लेकराबाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात आपण सहभागी झालं पाहिजे आणि हा बंद यशस्वी केला पाहिजे. आपण काम करतो, आपण धंदा उद्योग करतो, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करतो. पण उद्या जर का एक दिवस तुम्ही ते काम बंद ठेवलं तर त्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी या सरकारला वठणीवर आणण्याचं काम होणार आहे. त्यामुळे एक दिवस सगळ्यांनी काम बंद ठेवावं, एक दिवस नोकरीवर जाऊ नका, एक दिवस दुकान उघडू नका, एक दिवस तुमची हातगाडी लावू नका, एक दिवस रिक्षा टॅक्सी बाहेर काढू नका, एक दिवस ओला उबर चालू नका, एक दिवस बस डेपोच्या बाहेर काढू नका. हा एक दिवस तुम्ही जर का पाळला तर या देशाच्या सत्तेला हादरा बसणार आहे आणि त्यांचं जे काही फिरलेलं डोकं आहे, त्यांची जी काही मस्ती आणि माज ते सत्तेचा दाखवतायत, तो माज उतरणार आहे. त्यासाठी इथं प्रत्येकाने शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं, संवैधानिक मार्गाने हा जो बंद आपण पुकारलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय. आणि या देशात जो माजलेला एज्युकेशन आणि एकूण सगळ्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून या सगळ्या व्यवस्थेला विळखा घालणारा जो माफिया आहे, या माफियाच्या विळख्यातून शिक्षण व्यवस्था मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद यशस्वी होणं गरजेचं आहे. हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. या बंदच्या बाबतीत आपल्या शहरात कसं नियोजन राहणार? शहरामध्ये कालच आमच्या इथल्या सगळ्या युनिट्सच्या बैठका झालेल्या आहेत आणि जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे. कुठल्या कुठल्या एरियामध्ये कोण कोण पदाधिकारी जातील, कोण कोण कॉलेजेसला जाणार, कोण व्यापारी संघटनांना भेटणार, कोण सामाजिक संघटनांना भेटणार, या पद्धतीचं नियोजन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात काल झालेल्या बैठकीत झालेलं आहे. आणि आता आज आमचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी जाऊन सर्व आस्थापनांना भेट देत आहेत आणि त्यांना पत्रक देऊन उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत.